मोनूला म्हणावं आजीनी स्वतः केलेत लाडू. तुला कितीही आवडत नसले तरी मुकाट्याने खायला सांगितलेत असं सांग. हो. नाहीतर मीच येऊ ग तुझ्या बरोबर. फार दिवसात तिच्याशी काही बोलणं नाही झालं ग. तू कशाला उगाच दगदग करतेस आजी? अगं आणि मी तिथून तशीच जाणार आहे पुढे. तू परत कशी येशील? आता ह्यावेळेस मीच जाते. बर पण थांब 1 मिनिट थांब जरा. अगं इथे इतकी माणसं आहेत, मोनूला एकटीलाच दिलेलं बरं दिसेल का? हा हे घे आणि आजींना दे आणि त्यांना म्हणावं आजीनी स्वतः करून दिलेत हे लाडू. न विसरता सांग त्यांना. येस माय डिअर आजी. जाऊ मी आता? ये बर सावकाश जा. हा अरे घेतले आणि पैसे ठीक आहे, एवढा काय ओरडतो? त्यांनी नाही यांनी घेतलेत पैसे. हा तेच ते यांनी घेतले. मागा ना त्याकडे. अरे पण देत नाही ना. अहो पण विचारा ना, देईल तो. अरे पण कधी देईल दे दे. देशील ना रे पैसे? म्हणजे काय देणारच आहे पैसे. बघा हो म्हणाला. अहो पण कधी देणार हा पैसे? देणार. आता हो म्हणालाय, कधीतरी तर देणार ना. भांडताय कसले मग? झालं मिटलं भांडण. हा ओके हात मिळवा. मला नाही हो त्याला मिळवा. नाही त्याला नको थांबा. फर्स्ट क्लास मिठी मारा. मला नाही हो त्याला मारा. पैशाचा मॅटर त्याच्याशी झालं ना. 1 मिनिट मोबाईल आहे द्या जरा. बबन एक दोघांचा फर्स्ट क्लास फोटो काढा. मिठी मारताना खांद्यावर टाका आणि हसा. झाला हे घ्या. त्याला व्हॉट्सअप कर फोटो. हा आणि भांडायचं नाही. भांडण झालं की लगेच हे बघायचं आणि म्हणायचं अरे बापरे आपण मित्र आहोत भांडणार कसे. आलं मिटलं. पण पैसे कधी देणार? अरे देईल म्हणाले ना आता पैसे तो. चला निघा. चला निघा. खांद्यावर टाकून जा असे घट्ट. हा मिठी मारून. हा वा वा वा. देणं नाही घेणं नाही उगा त्रास डोक्याला. वा वा विजय काय नाही झटक्यात सोडवलंच भांडण. मग म्हटलं की नाही जाऊन बघ तिकडे असे मिठी मारून चालले असतील. मित्रच वाटतील जीवा भावाचे. नानू मामा ही असली भांडणं सोडवण्यात माझी ना एकदम हे. हा हो तर अरे प्रश्नच नाही. पण तुझी ही मास्टरी जरा घरात दाखव की. अरे घरामध्ये एवढं भांडण चाललेलं आहे त्याच्यावर काही उपाय नाहीये का तुझ्याकडे? हा दोन्ही पार्ट्या डेंजरस आहेत बाबा. एक माझी आई दुसरा माझा मुलगा. त्यांची दिलजमाई म्हणजे तुला जमलं पाहिजे खरं तर. आहे चॅलेंजिंग आहे. मला जमणार नाही. चॅलेंज देतोस तुम्हाला? अरे त्या दृष्टीने काम पण सुरू केलंय मी. हा बघूया काय करतोस ते. बघच मी एकदा मनावर घेतलं म्हणजे घेतलं. हा अरे नाही विक्रांत आणि आई बोलायला लागले ना तर तुझं नाव नानू मामा लावणार नाहीस तू. हा हॅलो. हाय. कमाल झाली नाही? कसली? म्हणजे मला सुद्धा बरोबर इथेच उतरायचं होतं जिथे तुम्ही उभे आहात. ओह ते हॉस्पिटलला चाललेत का? हो. हो मी हॉस्पिटलमधूनच येतोय. आधी माहिती असतं तर आपण एकत्रच गेलो असतो आणि एकत्र निघता आलं असतं आपल्याला. माझं पूर्ण वेळ काम असतं तिथे. तुमचं थोडाच वेळ असतं ना? का पूर्ण वेळ थांबू शकतो ना मी. काही प्रॉब्लेम नाहीये मला. हा तेवढ्याच आपल्या गप्पा झाल्या असत्या ना म्हणून म्हटलं. गप्पा? अहो मी काम करायला जाते तिथे. म्हणजे तुम्ही कामच करा हो. मी आपल्या गप्पा मारीन त्या तुम्ही ऐका फक्त एकीकडे काम करता करता. काय काय ना मला मित्र जोडायला फार आवडतात आणि तशी आपली विक्रांतच्या लग्नात थोडीफार ओळख झालीच होती. आता जास्त झाली नाही का? सो गुड. भेटूया. ओके देन. निघते मी. हीच रिक्षा घेऊन जा ना. त्यासाठीच तर थांबवली मी. काय?
नाही नाही, म्हणजे मी माझे पैसे देऊन टाकतो रिक्षावाल्याला, म्हणजे तुम्ही जायला मोकळ्या. एक मिनिट. थँक्यू. वेलकम. बराबर लेके जाना. आत्ता कटलीस ग. आता हाच योग मी पुन्हा पुन्हा जुळवून आणतो की नाही बघ. नानू मामाने मला चॅलेंज दिलंय, विक्रांत आणि आईचं भांडण सोडून दाखव म्हणून. आणि तू ते घेतलंस? मग ए बाबा नको हा. ते गीता आणि वहिनीमधला अबोला मिटवताना आधीच माती खाल्ली आपण. काय माती घालली? दोघी बोलायला लागल्या ना, शेवट झालाय गोड. अरे हो, पण आईच्या बाबतीत नको यार. अरे नको काय म्हणजे आयुष्यभर त्या दोघांनी एकमेकांशी बोलायचंच नाही? मोनिका. काय बाबा? बाबा बस. बस ना. काय झालं? आणि बाबांचं थोडं काम आहे तुझ्याकडे. काम? चहा करून आणू का? नाही, चहा वगैरे नाही, काम काय जरा महत्वाचं आहे. सांगा ना काका, म्हणजे मी जमलं तर करेन. नाही, जमवायचंच. आणि आमची खात्री आहे तुला जमेल का? हो जमेल. पण नेमकं काय? हा, आईशी बोलायचं. आमच्या आईशी जाऊन बोलायचं. काय? म्हणजे या घरासाठी, विक्रांतसाठी, तुझ्यासाठी तू जाऊन आईची समजूत घालावीच असं आम्हाला वाटतंय. मी? हा, आणि तुला ते सहज जमेल, सहज. एक गोष्ट लक्षात घे, काही झालं ना तर या घरामध्ये विक्रांत आणि आईचं बोलणं सुरू झालं पाहिजे. आणि ते तू जर घडून आणलंस तर तू या घरामध्ये फार अशा उंच स्थानावर पोचशील. आणि शिवाय आमच्या आईची खास होशील तू. म्हणजे म्हणजे असं आहे की समजा घरात कधी भांडण झालं तर जो कोणी व्यक्ती ते भांडण मिटवतो, आई त्याच्यावरती प्रचंड खुश होते. तिला ना शांतता प्रस्थापित करणारी माणसं भयंकर आवडतात. सॉरी काका, पण तुम्ही का नाही प्रयत्न करत आहात? अगं, आम्हाला जमलं असतं तर आम्ही तुझ्याकडे आलो असतो का? जर आम्हाला जमलं असतं तर इतके दिवस हे भांडण चिघळलं असतं का? ओके, पण बाबा समजा मी काही बोलले आणि आजी पुन्हा माझ्यावर चिडल्या तर? नाही नाही, तुझ्यावर नाही चिडणार ती. अगं, तुझ्यावर चिडायला तू म्हणजे मी आहे का? हे बघ, आम्ही दोघांनी खूप विचार करून तुझी या कामासाठी निवड अशासाठी केलेली आहे की या घरामध्ये आईच्या समोर जाऊन बोलायची धमक, हिम्मत असणारी व्यक्ती एकच आहे, आणि ती म्हणजे मोनिका. आई मधलं आणि विक्रांत मधलं जे काही भांडण किंवा जो काही अबोला आहे, हा जर का तू मिटवलास ना तर आईची तुझ्यावरती ना प्रचंड मर्जी बस. म्हणजे विचार कर, एका झटक्यात तू कुठल्या कुठे जाशील. ठीक आहे, मी प्रयत्न करायला तयार आहे. नाही, खरंच तू जमेल तुला. काय विक्रांत बिचारा एकटा पडलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांच्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं तर तू आईला जिंकलंस, आणि आईला जिंकलंस म्हणजे तू जग जिंकलंस. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. शुभ कार्याला उशीर नको. लगेच लगेच हो, लगेच हो. लगेच. तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ओके.
आजी ये हाय आजी. ए मी काय तुझी मैत्रीण आहे का हाय म्हणायला? सॉरी. काय पिताय तुम्ही? आवळा आणि कारल्याचा ज्यूस हवाय? नाही नको नको. पण कशी आहे त्याची टेस्ट? कडवटपणा तब्येतीला नेहमी चांगला असतो. सत्य हे कटू असतं आणि कडूपणा नेहमीच तब्येतीला चांगला असतो. आजी खरं तर ना मला तुमचा हा स्वभाव खूप आवडतो. नाही म्हणजे बघा ना, तुमच्या बोलण्यात जरी कडवटपणा असला तरी त्याचे परिणाम फार गोड असतात. म्हणजे तुम्हाला राग येतो पण तुमच्या मनात काहीच नसतं आणि तुमच्या बोलण्यातला कडवटपणा हा घरासाठी फार चांगला आहे. हो का? हो म्हणजे बघा ना, कालपर्यंत घर कसं होतं आणि आज सगळेच म्हणजे विक्रांत सोडून सगळेच एकमेकांशी नीट बोलतात. मुद्दा काय तो सांग. ऍक्च्युली मुद्दा हा आहे की माझी ना फार इच्छा आहे की मला तुमच्यासारखं वागता आलं पाहिजे, तुमच्यासारखा स्वभाव मिळवता आला पाहिजे. मिळवता आला पाहिजे? स्वभाव म्हणजे काय डिग्री आहे की काय मिळवायला? ते मुळात तुमच्यात असावं लागतं. तुम्ही आतून बाहेरून जर चकचकीत स्वच्छ असाल ना तरच असा स्वभाव होतो. हो एक्झॅक्टली. आता बघा ना, तुम्हाला सुद्धा राग येतो, मला सुद्धा राग येतो, पण माझ्या रागाचा काही उपयोगच होत नाही. तू काय माझी मुलाखत घ्यायला आलीस? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला फुकटात मिळणार नाही. मुद्द्याचं काय ते बोल. आजी मुद्दा विक्रांत आहे. बोल. तुम्ही विक्रांतशी बोलत का नाही आहात? तू मला विचारतेस? नाही म्हणजे मला म्हणायचंय की झाली असेल त्यांची चूक. त्यांची चूक? त्याची एकट्याची? नाही नाही म्हणजे आमची. बस, याच्या पुढे एक शब्दही नको. तुझे शब्द, तुझी एनर्जी आणि आपला वेळ फुकट जाईल. तू काय माफीची साक्षीदार नाहीयेस. तुला कमी शिक्षा आणि विक्रांतला जास्त. तू 50% भागीदार आहे, पण तुझ्या पोटात बाळ आहे त्याला शिक्षा नको म्हणून तुला आता सोडली आहे मी. माझ्या स्वभावाचं कौतुक करतेस? हे असं वागायला आतून किती कणखर असावं लागतं याची तुला कल्पना नाहीये. असा स्वभाव व्हावा म्हणे. अशा स्वभावाला मानसिक त्रासाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. फक्त त्रास आणि वेदना. इथं येऊन त्याची वकिली करायला लाज नाही वाटत तुला? आता मला जास्त राग येण्यापूर्वी तू इथून निघून जा सांगते. हा सॉरी आजी. पोरखेळ वाटतोय हिला. बघीन मी तिला नंतर. विक्रांत, मानसी आली नाही अजून? हा, उशीर झालाय आज जरा.
पण तू पिकअप करायला नाही गेलास तिला? मी कशाला जाऊ अगं, त्या दिवशी काम होतं म्हणून गेलो होतो. एखादा फोन करून बघ ना तिला, म्हणजे कळेल कुठे आहे ती. आपण 5 मिनिट वाट बघू अजून आणि मग फोन करूया. हं? हॅलो काका. अरे मानसी, अरे मोहन काका, तुम्ही इथे कसं काय? हो, दुसरी जागा नव्हती ना लपायला. काय लपायला? नाही नाही, गंमत करते का लपायला? का वय का त्याचं लपायचं? काय विशेष काय आहे? लाडू आणले. हॅलो, दे एकदम दे. काका तुम्हाला गोड खायचं नाहीये ना? मी ताई आणि आजींकडे हे देऊन ठेवते, तुम्ही नंतर खा. आजी म्हणजे आमची आई? हो तिच्याकडे चालली आहेस तू? हो, म्हटलं आता आलीच आहे तर जरा बोलून घेते त्यांच्याशी. जरा बोली. हे बघ, हिला सांग. ऐक ऐक जरा, तू ते लाडू घे, ते मोनिकाला दे, काय ती अशी 4 गप्पा मार आणि निघ. म्हणजे आईशी बोलून आपलं सल्ला आहे का आपलं, म्हणजे बघ तुला ऐकायला. हो, असं कसं काका? आजींना न भेटता कशी जाऊ मी? आता तुला आगीत उडी मारायची जात मग काय म्हणजे? असं कोड्यात काय बोलताय काका? काय झालं? तुझ्या ताईला जरा आमच्यामुळे ओरडा मिळाला. विक्रांत तसं काय नाही, म्हणजे त्या आईचा जरा मूड बना नाही म्हणून म्हटलं तू नको बोलूस. हो पण काका, मला आजींना. ठीक आहे, यू डिसाइड. आम्ही सांगायचं काम केलं. येते. हाय ताई. तू आत्ता इथे न सांगता कशाला आलीस? सॉरी फॉर दॅट. पण आजीने लाडू पाठवलेत तुझ्यासाठी आणि घरच्यांसाठी, तेच द्यायला आली आहे. मला काहीही नकोय मानसी. आजीनी मला डोस दिलाय ना, तेवढाच पुरेसा आहे माझ्यासाठी. का ग? आजी काही बोलल्या का? बोलल्या? सोलून काढायचं बाकी होतं मला, आणि त्यात मी तिथे विक्रांतची बाजू घ्यायला गेले होते. तर चुकलंच माझं. पण कधी कधी मला त्यांचा एवढा राग येतो ना, मला असं वाटतं की आई ग, वयाने मोठ्या त्या तुझ्यापेक्षा. कळतंय मला मानसी, आणि त्यात त्या माझ्या आजी सासू आहेत ना, त्याच्यामुळे काही बोलताच येत नाही. मान खाली घालून चुपचाप सगळं ऐकून घ्यावं लागतं. इमॅजिन, मला ऐकून घ्यावं लागतं. ताई प्लीज, तुला कळते तू त्यांच्या मानसी, तेवढी अक्कल आहे मला. मी काय करू? मला राग आला ना की एवढा राग येतो ना की. मोनिका, ए मोनिका, मधुला सांग निघायचंय म्हणून. शिट, काय करू? मानसी, एक काम कर, तू आजींच्या रूम मध्ये जा. हा, नाही, आणि आजींना थांबवून ठेव प्लीज. मानसी प्लीज गो. मधु काका, मधु काका. ऐक ऐक जरा, तू ते लाडू घे, ते मोनिकाला दे, काय ती अशी 4 गप्पा मार. त्या आईचा जरा मूड बना नाही म्हणून म्हटलं तू नको बोलूस. आजीनी मला डोस दिलाय ना, तेवढाच पुरेसा आहे माझ्यासाठी. सोलून काढायचं बाकी होतं मला. आजी, आत येऊ का?